तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला चिकन बिर्याणी कशा पद्धतीने बनवायची अगदी परफेक्ट प्रमाणासहित सांगणार आहे। तर हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। खूप जणांनी कमेंट केल्या होत्या की मी एक बिर्याणीचा व्हिडिओ टाकला होता आणि 3 किलो बिर्याणी अगदी परफेक्ट प्रमाणासहित त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता। अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचं प्रमाण दिलेलं आहे। तर 20 ते 25 लोकांसाठी किती करायची। तर खूप जणांनी मला विचारलं की तांदूळ किती घ्यायचे, चिकन किती घ्यायचं किंवा किती प्रमाण घ्यायचं। तर अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी दिलेलं आहे। तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। आणि तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता। तर ती 3 किलो बिर्याणी होती अगदी 20 ते 25 लोकांसाठी। आणि त्यानंतर मी 1 किलोचाही बिर्याणीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर। तर त्यालाही तुम्ही खूप सारा भरभर प्रेम दिलेला आहे दोन्ही व्हिडिओंना। त्यामुळे मी आता पुन्हा आज बिर्याणी कशा पद्धतीने बनवायची अगदी घरगुती, तर मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे अगदी परफेक्ट प्रमाणासहित। आणि आजची बिर्याणी मी फक्त अर्धा किलोची दाखवणार आहे तुम्हाला, तर अगदी परफेक्ट प्रमाणासहित। तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा। आणि अर्धा किलो चिकन, त्याचबरोबर किती तांदूळ, अगदी परफेक्ट प्रमाणासहित कोणते मसाले वगैरे घ्यायचे, कशा पद्धतीने बनवायचे, अगदी मी सिक्वेन्सनी तुम्हाला परफेक्ट प्रमाणासहित दाखवलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा। आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेले आहे, तर तिथेही जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता कशा पद्धतीने बनवायची आहे। तर आता आपण सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो फ्रेश असं चिकन घेतलेलं आहे, बिर्याणीसाठी मोठे काप करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आणि ते मी फ्रेश धुतलंय 4 ते 5 पाण्याने। त्यानंतर इथे मी सगळी प्रिपरेशन करून घेतलेले आहे। कोथिंबीर कट करून घेतलेली आहे बारीक। आणि त्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट लागतात हे मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी थोडं लाल तिखट घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे मी गोडा मसाला घेतला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, आणि इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि खडा मसाला। खडा मसाल्यामध्ये मी 4 ते 5 लवंग, त्याचमध्ये चक्रफूल, तसेच 4-5 मिरी आणि दालचिनी, तसेच तमालपत्र 3 ते 4। त्याबरोबर इथे आपल्याला लागणार आहे दही। तर फ्रेश असं मी दही घेतलेलं आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट, तर हे सगळं फ्रेश घ्यायचं आहे आपल्याला करून। आलं लसूण पेस्ट ही फ्रेश घ्यायची आहे, दही पण फ्रेश घ्यायचे आणि चिकन फ्रेश घ्यायचे। तर हे सगळे मी प्रिपरेशन अगोदरच करून घेतली। तर आता आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहोत। तर आपण पहिले आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। तर मी इथे पहिले सगळं मिक्स करून घेते। तर मी इथे दही घालून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी आलं लसूण पेस्ट ही फ्रेश करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता, हे बघा। आणि इथे मी अर्धा किलोची करणार आहे, 4 माणसांसाठी, म्हणजे 4 लोकांसाठी ही मी करणार आहे। तर या अगोदरही मी तुम्हाला बिर्याणीचा व्हिडिओ 1 किलो बिर्याणी, तसेच 2 ते 3 किलो बिर्याणीचा व्हिडिओ 25 ते 30 लोकांसाठी कशा पद्धतीने करायचं याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आणि व्हिडिओ ही मी शेअर केलेले आहे। तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक्स करून सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेअर करा जास्तीत जास्त, म्हणजे तुम्हाला माझे असे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि आता आपण मसाले टाकणार आहोत। तर मसाले तुम्ही बघू शकता, इथे मी पहिले चवीनुसार मीठ घेणार आहे। तर आता आपण सगळे इथे मसाले टाकून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकताय, हे बघा, हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे। चवीनुसार मीठ वगैरे टाकलेलं आहे। नंतर आपल्याला काही टाकायचं नाही, डायरेक्ट आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। तर आता हे मी मॅरिनेट व्हायला ठेवणार आहे 1 ते 2 तासासाठी। तुम्ही हवं तर घाई असेल तर तुम्हाला 1 तासासाठी किंवा अर्धा तासासाठी ठेवलं तरी चालेल, परंतु ते मॅरिनेट व्हायला ठेवायचं, म्हणजे चव छान लागते। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत पूर्ण।
तर आता हे मिक्स करून झाले आणि मी आता हे 1 ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे मॅरिनेट व्हायला. तर आता हे मॅरिनेट व्हायला आपण 2 तासासाठी ठेवणार आहोत. तर हे बघा, हे अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये काहीच ॲड करायचं नाही आहे, फक्त आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे. तर आता मी इथे झाकण ठेवले आणि आता आपण फ्रीजमध्ये ठेवणार. तर आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. तर आता हे बिर्याणी तांदूळ घेतलेले आहेत मी आणि हे जवळजवळ मी 500 ग्रॅम मी चिकन घेतले, अर्धा किलो. तर त्याला थोडेसे कमी तांदूळ घ्यायचे. तर मी इथे 400 ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत. तर हे बघा, तर बिर्याणी तांदूळ आणि हे मी अर्धा तास भिजवलेले आहेत. तर आता हे भिजून झालेले आहेत. तर आता आपण पुढचे नेक्स्ट प्रिपरेशन बघूया. तर आता इथे मी कांदा उभा कट करून घेतलेला आहे, असे पातळ काप करून घेतले, जेणेकरून ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बिर्याणीसाठी कांदा तळूनच घ्यायचा आहे. तर आता हा मी तळून घेतेय. धना पावडर टाकलेली नव्हती, तर ॲक्च्युली धना पावडर पण आपल्याला टाकायची आहे याच्यामध्ये. आणि आता हे मॅरिनेट होऊन झालेले आहेत 2 तास. तर मी 2 तासासाठी मॅरिनेट व्हायला ठेवलं होतं आणि आता याच्यामध्ये मी फक्त तेल टाकलेलं आहे आणि तसाच कोबी शिजायला ठेवलेला आहे. तर हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता हे मी एकीकडे शिजवून घेणार आहे आणि आपल्याला वरती असं झाकणात पाणी ठेवायचे. ऑलरेडी सगळे मसाले ॲड केले होते, धना मसाला राहिलेला, तर मी तो वरतून ॲड केलेला आहे. आणि आता आपण कांदा तळून घेणार आहोत. तर इकडे मी कढई तापायला ठेवलेली आहे. तर आता आपण कांदा तळायला तेल टाकणार आहोत त्याच्यामध्ये. तर इथे कांदा तळायला टाकलेला आहे मी आणि आपण 2 टप्प्यात तळून घेणार आहोत. तर बिर्याणी अर्धा किलोची असल्यामुळे आपण सगळं परफेक्ट प्रमाणात घेतलेलं आहे. आता हा कांदा अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. तर आता आपण भात शिजायला टाकणार आहोत बिर्याणीसाठी. तर थोडंसं तेल टाकायचं. नंतर तर आता आपण इथे खडा मसाला घेतलेला आहे परत भातासाठी, म्हणजे राईस आपण जो बिर्याणीचा तांदूळ आहे तो शिजवून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे 2-3 तमालपत्र घेतलं, 1 मसाला विलायची घेतली, त्यानंतर 1 वेलची आणि दालचिनी, 2 लवंग आणि 2 मिरी आणि शहाजिरं वगैरे घेतलेलं आहे. तर एवढं घेतलं आहे. आता ते खडा मसाला आपण तेलात टाकणार आणि त्यानंतर मग तो जो बिर्याणी तांदूळ होता अर्धा तासासाठी भिजवला तो टाकून शिजवून घ्यायचा आहे. तर आपल्याला फक्त एक 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे, पूर्ण प्रॉपर शिजवायचा नाही आहे. त्यानंतर आपण पाणी टाकणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर पाण्याला त्यामध्ये आपण तांदूळ टाकायचे आहे. तर चवीनुसार थोडंसं मीठ टाकते मी, कारण आपण भात पूर्णपणे 70 ते 80% शिजवून घेतल्यानंतर तो स्ट्रेन करणार आहोत. तर मी इथे थोडंसं मीठ टाकून घेते, अर्धा चमचा. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मग त्यामध्ये आपण जे तांदूळ आहेत ते टाकणार आहोत.
आता तांदूळ आपण जो 70 ते 80% भात शिजवलेला आहे तर तो आपण स्ट्रेन करून घेतलेला आहे चाळणीमध्ये, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। तसेच जे कांदा तळलेली कढई होती त्या कढईमध्ये मी आता फोडणीला देणार आहे। तर आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे, मी त्याच भांड्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही जे कांदा तळून घेतलेला त्या कढईसुद्धा तुम्ही शिजायला टाकू शकता। तर आता इथे मी शिजून आधी घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मी कढईमध्ये थोडंसं तेल ठेवलं आहे आणि त्या कढईमध्ये मी आता हे चिकन शिजवलेलं टाकणार आहे। तर आता आपण लेयर देऊन घेणार आहोत कढईमध्ये, कारण ऑलरेडी आता आपलं राईस पण शिजलेला आहे आणि चिकन पण शिजून झालेलं आहे, परंतु कढईमध्ये व्यवस्थित असं दम बिर्याणीसारखं व्यवस्थित होईल आणि हलवताही येईल म्हणून मी जाडबुडाची कढई इथे ठेवलेली आहे। तर मी त्यातलं थोडंसं तेल कमी केलेलं आहे जे आपण कांदा तळून घेतलेलं होतं। तर आता आपण लेयर करून घेणार आहोत। तर तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही पुदिन्याची पानंही सुद्धा कापून असं पुदिना टाकू शकता। तर मी इथे कोथिंबीर वगैरे कांदा वगैरे तळून घेतलेला आहे, तर आता आपण लेयर टाकून घेणार आहोत। तर मी आता थोडंसं चिकन अगोदर पहिली मी फर्स्ट लेयर देणार आहे, चिकन अगोदर खाली मी सर्वात पहिले मी चिकन टाकून घेणार आहे। तर मी थोडंसं तेल ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि ऑलरेडी आपलं चिकन शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर कांदा तळून घेतलेल्या तेलामध्ये शिजवून घेतलं तरी चालेल आणि मग ते थोडंसं आपण चिकन काढून ठेवायचं आणि 2 ते 3 लेयरमध्ये तुम्ही करू शकता। तर इथे मी अर्धा किलोची करते त्यामुळे 2च लेयर देणार आहे, जास्त लेयर देणार नाही आहे। तर आता मी थोडंसं तेल ठेवून खाली मी चिकन थोडंसं पसरवून घेणार आहे। तर 2 टप्प्यामध्ये मी लेयर देणार आहे, तर तुम्ही बघू शकताय। आता त्यावर आपण राईस घालून घेणार आहोत। तर आता इथे मी थोडासा अर्धा राईस घालून घेते आहे। अगदी सरळ असं आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि त्यावर मग तळलेला कांदा आणि तुम्ही कोथिंबीर किंवा पुदिना असं कट करून वरती टाकू शकताय। फूड कलर असेल तर थोडासा पाण्यामध्ये फूड कलर मिक्स करूनही तुम्ही असं कलर येण्यासाठी मध्ये मध्ये चमच्याने सोडायचा आहे। तर आता इथे मी कांद्याची वगैरे लेयर टाकून घेते। तर तुम्ही बघू शकता कांदा पण छान कुरकुरीत झालेला आहे तळून घेतल्यामुळे, आणि कांदा कट करताना अगदी पातळ असा लांबट आपल्याला उभा चिरायचा आहे आणि तो तळून व्यवस्थित घ्यायचा आहे।
तर आता कोथिंबीर पुदिना वगैरे असेल तर तुम्ही असं लेअर देऊन घ्यायचे आहेत आणि थोडंसं फूड कलर पाण्यामध्ये मिक्स करून चमच्याने सोडायचा किंवा केशर जरी तुम्ही दुधामध्ये कपभर छोट्याशा अर्धा कप दुधामध्ये केशर टाकूनसुद्धा तुम्ही असं थोडं थोडं चमच्याने मध्ये मध्ये सोडवू शकता, म्हणजे त्याने कलर वगैरे छान येतो बिर्याणीला. तर आता मी त्यावर पुन्हा चिकन टाकून घेते आहे आणि मग पुन्हा मी राईस वगैरे टाकून घेणार आहे. असं 2 टप्प्यामध्ये मी लेअर देणार आहे. तर अगदी घरगुती अर्धा किलोची बिर्याणी मी अगदी परफेक्ट प्रमाणासहित तुम्हाला दाखवलेली आहे. जरी तुम्हाला काही शंका कुशंका असतील तर तुम्ही कमेंट थ्रू विचारू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळं डिटेल दिलेलं आहे. तर आता आपण पुन्हा त्यावर राईस घालून घेणार आहे. तर आता सगळं मी राईस टाकून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी अर्धा किलो परफेक्ट प्रमाणात सहित 4 ते 5 लोकांसाठी मी दाखवलेली आहे. तर आता त्यावर पुन्हा आपण तळलेला कांदा आणि कोथिंबीर वगैरे टाकून घेणार आहे. तर 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले मी, कोथिंबीर थोडी घेतलेली, पुदिना असेल तर तुम्ही पुदिना वगैरे कट करून टाकू शकता आणि तसेच फूड कलर वगैरे असेल तर तोही वरतून आपल्याला थोडासा असं चमच्याने सोडायचा आहे. तर आता मी इथे सगळं सेट करून घेतलेले आहे आणि आता मी थोडंसं साजूक तूप 2 ते 3 चमचे गरम करून आता मी वरतून थोडंसं सोडणार आहे, म्हणजे त्याने टेस्ट छान येते आणि अगदी साजूक तुपातली हैदराबादी बिर्याणी बोलतो ना आपण, अगदी तशी चव लागते. अगदी परफेक्ट प्रमाणासहित झालेली आहे आणि तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा. तर आता मी यावर अगदी पॅकबंद आपल्याला झाकण ठेवायचं आहे, म्हणून मी जाड बुडाची कढई घेतलेली, तर म्हणजे खालून बिर्याणी लागत नाही. तर मी आता इथे जाड बुडाची कढई घेतली, त्यावर मी परफेक्ट असं झाकण ठेवलं. हवं तर तुम्ही पिठाची कणिकसुद्धा साईडने लावू शकता, म्हणजे त्याची वाफ बाहेर जाणार नाही. तर हे बघा मी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे आणि अगदी लो फ्लेमवर अगदी 2 ते 3 मिनटं ठेवायचं आणि गॅस ऑफ करायचा. तर आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा खूप छान अशी अगदी मोकळी वगैरे झालेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा व्हिडिओमध्ये कलर पण खूप छान आलेला आहे. तरी मी फूड कलर वगैरे कसलाही यूज केलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने बिर्याणी झाली आहे. नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. आणि हां, बिर्याणी ट्राय करायला विसरू नका. थँक्यू. बाय.